अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाबा श्री सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज की जय। अनेक जन्म संप्राप्त कर्मेंधन विदाहिने आत्मज्ञानाग्निदानेन तस्मै श्री गुरुवे नमः। अनेक जन्मांमध्ये प्राप्त झालेली संचित कर्मे किंवा प्राप्त झालेल्या संचित कर्माचे इंधन आत्मज्ञान रूपी अग्नी देऊन त्याचे दहन करतो, नाश करतो, त्या गुरुला माझा नमस्कार असो। तर आपण पाहत होतो की अधिकाऱ्यांकडून होत असलेली एकनाथची चौकशी, त्यांचे मोठमोठ्याने येणारे आवाज ऐकून गाडीतले भक्त जागे झाले। हा काय गोंधळ सुरू आहे हे पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरू लागले, तर उतरायला पुरेशी जागासुद्धा नव्हती। एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला अथांग शुभ्र हिमालय। आपण इथे कसे येऊन पोहोचलो हे गाडीतल्या भक्तांनाही समजेना। इकडे सखोल चौकशी करूनही अधिकाऱ्यांना कोणतंही समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं। मी पाहिलं नाही, मला माहीत नाही, मी केलं नाही, ही एकनाथची ठरलेली उत्तरं होती। आत्तापर्यंत उत्तराखंडचे पोलीस अधिकारीही या चौकशीत सामील झाले होते, पण कोणताच समाधानकारक परिणाम त्यांच्या हाती लागत नव्हता। जवळजवळ 2-3 तास चौकशीचा, गाडीची मापे घेण्याचा, प्रवासी मोजण्याचा गोंधळ हा सुरूच होता। शेवटी नियम मोडून गाडी वरपर्यंत आणल्याबद्दल कायदेशीर गुन्हा दाखल करून ड्रायव्हरला आणि गाडीला ताब्यात घेण्याचे ठरवले। पण काही चाणाक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेतून हे सुटलं नव्हतं की ज्याचे घाट पाहता क्षणी हातपाय लटपटू लागले, बोबडी वळली, असा माणूस घाटात गाडी चालवण्याचे धाडस करूच शकत नाही। त्यामुळे त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे। मग शेवटी सर्व पोलीस आणि मिलिटरी ऑफिसर या निष्कर्षावर पोहोचले की गाडीतले प्रवासी तर झोपलेले होते, त्यांना याची काहीच कल्पना नव्हती। या सर्व प्रवासात केवळ 2च व्यक्ती जाग्या होत्या, एक म्हणजे ड्रायव्हर एकनाथ आणि दुसरे सद्गुरू कचरनाथ। त्यापैकी एकनाथला स्वतः गाडी चालवत असूनही आत्ता काहीही आठवत नव्हते। शिवाय रात्री 7 ते 8 चेकपोस्टवर रात्री कार्यरत असणाऱ्या कुठल्याही मिलिटरी जवानांनी ही गाडीच पाहिली नव्हती। दुसऱ्या बाजूला काही तज्ज्ञ मिस्त्री लोकांच्या मते गाडीची इंजिन क्षमता पाहता मोकळी गाडीसुद्धा घाट चढणं केवळ अशक्यच। मग ही गाडी इथे आली कुठून? कितीही चौकशी केली, चर्चा करून झाली, तरी ही तपास यंत्रणा या एकाच प्रश्नाभोवती फिरत होती, ही गाडी कुठून आणि कशी वर आली? आता रात्रभर जाग्या असणाऱ्या 2 व्यक्ती, ड्रायव्हर एकनाथ आणि बाबा, त्यापैकी एकनाथची चौकशी करून काहीच निष्पन्न झालं नव्हतं। मग दुसरी व्यक्ती म्हणजे बाबा। मग अधिकाऱ्यांनी भक्तांकडे बाबांची चौकशी करायला सुरुवात केली। मग भक्तांनी सद्गुरू कचरनाथांच्या रसभरीत आणि थक्क करणाऱ्या लीलांचे वर्णन करण्यास सुरुवात केली। हे ऐकल्यावर मात्र अधिकाऱ्यांची खात्रीच पटली की ही चमत्कारी घटना या सत्पुरुषानेच घडवून आणलेली आहे। मग सर्व पोलीस व मिलिटरी अधिकाऱ्यांनी अक्षरशः बाबांना हात जोडले आणि विचारले, बाबा अब आगे क्या करना चाहिए? मग सोडून द्या गाडी, बाबांनी उत्तर दिले। पण अधिकाऱ्यांच्या मनाला हे काही पटेना। अशी कशी गाडी सोडून द्यायची असा विचार सुरू झाला। तेव्हा व्यवहारातील जाणकार असलेल्या काही भक्त मंडळींनी काही बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। एक म्हणजे त्यांनी जर कारवाई केली तर चौकशी पुढे वाढत जाईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीविताचा धोका असतानाही गाडी वरपर्यंत सोडल्याबद्दल सर्व चेकपोस्टवर ड्युटी करणाऱ्या मिलिटरी जवानांवर सुद्धा कायदेशीर कारवाई होईल। हे ऐकून सर्व अधिकारी अंतर्मुख झाले। त्यांच्यापुढे नवा पेचात टाकणारा प्रसंग उभा राहिला।
मग शेवटी बाबांच्या आदेशाचे पालन करणेच हिताचे ठरेल हे त्यांना पटले. मग चौकशीसाठी जमलेले सर्व पोलीस अधिकारी, मिलिटरीचे अधिकारी, जवान यांनी अगदी आनंदाने बाबांचा यथोचित आदर सत्कार केला. सर्वांना खाण्यासाठी सुकामेवा आणि मसाल्याच्या दुधाची व्यवस्था केली. जोशी मठात सर्वांच्या निवासाची सोय केली. एव्हाना या घटनेची माहिती तेथील स्थानिक पत्रकारांपर्यंत पोहोचली होती. त्यांनी या घटनेची सर्व हकीकत भक्त मंडळी व एकनाथ यांच्याकडून जाणून घेतली. जिथे 15 सीटची मिनी बसच वर येऊ शकते, त्या दुर्गम घाटातून ही 52 सीटची मोठी यात्रा बस कशी काय घाट चढून आली? अशी अद्भुत घटना याआधी कधीच घडली नव्हती. पत्रकारांसाठी ही मोठी ब्रेकिंग न्यूजच ठरली. आता वर आलेली यात्रा बस खाली कशी न्यायची हा मुख्य प्रश्न अधिकाऱ्यांनी बाबांसमोर मांडला. कारण मिलिटरीचा कोणताच ड्रायव्हर ही गाडी खाली न्यायला तयार नव्हता. मग बाबांनी गाडीच्या मूळ ड्रायव्हरला बोलवले. तो बिचारा या अनपेक्षित घटनेमुळे पुरता घाबरून गेला होता. त्यामुळे त्याचा ताप आता कुठल्या कुठे पळाला होता. तो बाबांच्या पायावर डोकं ठेवून रडायला लागला आणि हात जोडून बाबांना विनंती करू लागला. बाबा, मला 2 बायका आहेत. गाडीवर कारवाई झाली तर माझी नोकरी तर जाईलच, पण माझा मालक मला काही सोडणार नाही. बाबा म्हणाले, घाबरू नको पोरा, यापैकी काहीही होणार नाही. बाबांनी त्याच्या कपाळी विभूती लावली. 1 चिमट विभूती त्याला खायला दिली आणि सांगितले, ही गाडी अगदी सुरक्षित खाली पोहोचेल, तू फक्त गाडी चालवत राहा. मग अधिकाऱ्यांनी गाडीसोबत काही मिलिटरी जीप दिल्या. शिवाय काही सैनिक जवान या गाडीमध्ये दिले आणि पूर्ण बंदोबस्तात गाडी खाली रवाना झाली. बाबा आणि सर्व भक्त मंडळी विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचले. दिवस मावळतीला गेला होता. संध्याकाळ झाली. रात्री सर्वजण निवांत झोपी गेले. दुसऱ्या दिवशीची सकाळ उगवली. या चमत्कारिक ऐतिहासिक घटनेची नोंद उत्तराखंडमध्ये झाली होती. उत्तराखंडच्या सर्व वर्तमानपत्रात या घडलेल्या चमत्काराची सविस्तर बातमी अगदी पहिल्या पानावर छापून आली होती. ही बातमी वाचून लोकांनी बाबांना पाहण्यासाठी जोशी मठाची वाट धरली होती. 10-11 वाजेपर्यंत बाबांना पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता. जो तो बाबांचं दर्शन घेऊन बाबांच्या गळ्यात हार घालत होता. बाबांना निरखून निरखून पाहत होता. सोबत आलेल्या शिष्यमंडळींना काहीच कळेना. या अनोळख्या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी लोटलेला हा प्रचंड जनसमुदाय पाहून त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पण त्या बद्रीनाथाला सर्व काही ठाऊक होते. अरे, माझा लाडका पुत्र मला भेटायला आला आणि त्याचं साधं स्वागतही होऊ नये. पहा, त्याच्या लाडक्या सुपुत्राचं स्वागत त्याने कसं करवून घेतलं ते. आज सद्गुरूंच्या कृपेनं या अद्भुत घटनेचे साक्षीदार होण्याचं भाग्य सर्व शिष्यमंडळींना लाभलं होतं. आपल्या सद्गुरूचं आणखी अनोखं दर्शन त्यांना झालं होतं. त्यांच्या सामर्थ्याची खोली आपण कधीच मोजू शकत नाही, नव्हे त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. हेच खरं. कोणतीही गोष्ट वरवर पाहून कळेलच असं नाही. संत चोखामेळा आपल्या अभंगात काय म्हणतात पहा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. डोंगा म्हणजे वाकडा, वाकडा तिकडा. बघा, ऊस जरी दिसायला वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस हा गोडच असतो. दिसण्यातला वाकडे तिकडेपणा हा त्याच्या गोड चवीत येत नाही. ऊस वरूनच पाहून जर आपण सर्व अंदाज लावले तर आपल्याला ऊसाची गोडी चाखायला मिळणार नाही. आणि त्याचप्रमाणे संत सद्गुरूंच्या सहवासात आल्याशिवाय तुम्हाला त्यांची कृपा अनुभवता येणार नाही. हेच खरं. बाबा श्री सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज की जय. गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी. जय भगवान.